नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील एक पारंपरिक रेसिपी, कुळथाचं पिठलं किंवा कुळथाची पिठी म्हणतात त्याला। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आहेत, एक टोमॅटो घेतलाय चिरून, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतली आहे, मोहरी, हे तिखट आहे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हे कुळथाचं पीठ आहे। हे मार्केटमध्ये मिळतं, आपण घरी सुद्धा कुळीत आणून करू शकतो। थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला लावायचे। ही कोथिंबीर बारीक चिरलेली, हिंग, मीठ आणि तेल। चला तर आपण कृतीकडे वळूया। इथे आपण 2 चमचे तेल घ्यायचंय। तेल चांगलं गरम झालं, त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडायला लागली आहे। यामध्ये मी 8 ते 10 पाकळ्या घेतल्यात लसणीच्या ठेचून। ठेचल्यामुळे त्याचा सगळा फ्लेवर तेलामध्ये छान उतरतो। काही चांगली परतून घेऊया तेलात। लसूण चांगली लालसर करून घ्यायची। यामध्ये आपण कढीपत्ता घालूया, थोडासा चुरून घालायचा आहे, म्हणजे त्याचा चांगला फ्लेवर उतरतो। आता यात मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, आपण मसाला पण घालणार आहोत, त्यामुळे मिरच्या मी 2च घातल्या। या मिरच्या चांगल्या तिखट आहेत। आता आपण यात कांदा घालूया। चांगला परतून घ्यायचा आहे, थोडा मऊ होईपर्यंत परतायचं। कुळीथ हे अतिशय पौष्टिक धान्य आहे। यामध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात मिळतात, त्याचप्रमाणे फायबर्स आहेत। त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला किंवा अस्थमा पेशंट्सनी कुळथाचं सूप प्यायलं तर ते अतिशय उपयुक्त असतं। आणि हे जे पिठलं आहे ते 2 in 1 आहे। याचा उपयोग म्हणजे आपण अचानक जर कोणी पाहुणे आले तर हा भाजी सहित सारखा सुधू शकतो, किंवा भातावर आमटी, वरणाच्या बदली सुद्धा आपण घेऊ शकतो। अतिशय छान लागतं, भाकरी चपाती बरोबर सुद्धा हे तोंडी लावणं म्हणून छान लागतं आणि पटकन होतं। बघा कांदा थोडा मऊ झालेला आहे। आता यात टोमॅटो घालूया। थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल। काही ठिकाणी याला हुलगे असंही म्हणतात, इथे कोकणामध्ये हे कुळीथ म्हणूनच प्रसिद्ध आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि 1 चमचा तिखट घालायचे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे। आता बघा कांदा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। आपण आता कुळथाचं पीठ घालायचंय त्यामध्ये। आणि हे आता छान खरपूस भाजायचंय आपल्याला। गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे आणि चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला। आता हे बघा, आता अगदी खमंग सुगंध सुटलाय। हे तुम्ही जर पीठ घरात करून ठेवलं तर कधीही पटकन तुम्हाला पिठलं करता येतं। कुळीथ जर तुम्ही भाजून दळलेत तर हे नंतर जास्त भाजायची गरज नाहीये। अतिशय सोपा, झटपट होणारा, चविष्ट, तेवढाच पौष्टिक प्रकार आहे हा। त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश तुम्ही नक्की करावा असं मी सांगेन। आता हे बघा छान आपलं खरपूस भाजून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचंय। साधंच पाणी घालायचं, गरम पाणी नाही घालायचं। गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे आणि यामध्ये पाणी घालूया आपण।
मस्त व्यवस्थित ढवळायचंय. हे छान भाजलं गेलं ना की यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाही. हे बघा, हे एवढं घट्ट नको आहे आपल्याला, छान पातळ हवे. म्हणजे आपल्याला ते भातासोबत सुद्धा खाता आलं पाहिजे. हे बघा, एवढं पातळ केलंय. ह्यात अजून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, कारण हे थंड झाल्यावर आणि घट्ट होतं. हे बघा, अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीये. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जरा जास्तच घालायची. चवीपुरतं मीठ घालूया. मगाशी आपण थोडंसं घातलं होतं कांदा टोमॅटोसाठी. आणि आता याला छान अशी उकळी येऊ द्या. हे बघा, हे आणि घट्ट होत चाललंय. यात आपण अजून थोडं पाणी घालूया. चांगली याला उकळी येऊ दे. तुम्ही चव घेऊन मग मीठ घातलं तरी चालेल, कारण आपण पाणी घालतो त्यामुळे त्याची थोडी मीठ कमी होऊ शकतं त्यामध्ये. हे बघा, एका वाटीचं केवढं पिठलं झालंय. एकदम झटपट रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आवडली की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे गरम गरम भातासोबत, त्याचप्रमाणे भाकरीसोबत अतिशय उत्कृष्ट लागतं एकदम. मला आता लगेच जेवायला बसायची खूप इच्छा झाली आहे. गरम गरम वाफाळता भात, त्यावर तुपाची धार आणि कुळथाचं पिठलं मस्त. हे बघा, छान उकळी आली आहे. अशी एक जरा 2 मिनटं आणखीन रटरटून उकळी येऊ दे. मग गॅस बंद करायचा. थोडा गॅस मीडियम करूया. उडतंय बाहेर. मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि गरम गरम सर्व करूया. आता आपण सर्व करूया. वाव, गरम गरम वाफाळता भात, त्यावर गरम गरम कुळथाचं पिठलं. हा हा हा, कुळथाचं पिठलं, वरून मस्तपैकी तुपाची धार. मस्त. यात सुद्धा आपण घातलं तरी छान लागतं तूप. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. कांदा, मिरची. मस्त. तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालंय ते मला कळवा.